बुरे काम की नींव मन में ही होती है। अगर मन सही हो जाए तो कोई भी व्यक्ति गलत काम नहीं कर सकता है। तथागत गौतम बुद्ध। हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी पूजाच्या दुनियेमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर आज आपण छानपैकी तथागताच्या विचाराने ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आता आपण प्रत्येक ब्लॉगची सुरुवात तथागताच्या विचारानेच करूया. कारण की मला असं वाटते की तथागताचे विचार जर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले तर कोणीही दुःखी राहणार नाही. कारण की तथागत आपले मार्गदाता आहेत. तर ब्लॉगची सुरुवात छान झालेली आहे. तर चला तर मग आता आपण आपल्या ब्लॉगकडे वळूया. आजचा ब्लॉग आपला मॉर्निंग रुटीनचा असणार आहे. आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज मी सकाळी थोडं लेट उठले, 7 वाजता उठले. कारण की मी सकाळी लवकर उठत असते, वॉकिंगला वगैरे जात असते. तर आज माझी थोडी तब्येत बरी वाटत नाही आहे मला, त्यामुळे मी आज थोडं लेट उठले. आणि सकाळी उठल्यानंतर माझं जे पहिलं काम राहते ते म्हणजे माझं बेड क्लीन करणं राहते. तर इथं मी बेड क्लीन करत आहे आणि सर्वात आधी मी जे बेडची बॅक साईडची जी जागा आहे ते मी स्वच्छ कपड्याने पुसून घेते. तिथं दिवसभराची डस्ट वगैरे होऊन जाते, धूळ बसते, तर मग ते मी आधी कपड्याने पुसून घेते. आणि तिथं जे सामान आहे, जे नाईटचं आपलं स्किन केअरचं जे सामान असते तेही मी एका साईडला व्यवस्थितपणे ठेवून देते. आणि सर्वात आधी मी ते करून घेते. त्याच्यानंतर ब्लँकेटच्या वगैरे अशा घड्या वगैरे घालून घेते आणि बेडशीट वगैरे चेंज करते. मी 2 दिवसानंतर मी बेडशीट चेंज करत असते. तर आता मी ही परवालाच काढलेली आहे, तर मी आज काही चेंज करणार नाही आहे. तर मी उद्या वगैरे ही धुवायला टाकणार आहे. आणि उशाच्या कवर वगैरे मी 8 दिवसांनी धुत असते. असं 2 दिवसांनी वगैरे असं रोज वगैरे काही धुत नाही मी. 8 दिवसांनी एवढ्या घाण होत नाहीत आणि 8 दिवसानंतर मी हे धुत असते. आणि बेडशीट मात्र मी 2 दिवसानंतर मी धुवायला टाकते. आणि ही सकाळचे साफसफाईचे जे कामं आहेत ना, हे मी अंघोळीच्या आधीच करून घेत असते. सकाळी उठल्याबरोबर पहिले गॅसवर पाणी ठेवते कळशी भरून अंघोळीसाठी आणि हे कामं होईपर्यंत माझे पाणीसुद्धा गरम होते तोपर्यंत. तर इथं हे तुम्ही बघू शकता. ही जी खिडकी तुम्हाला दिसत आहे, हे खिडकी दोन खिडकी आहेत आमच्या बेडरूमला. एक बेडच्या बॅक साईडला आहे आणि एक साईडला आहे. तर ही साईडची खिडकी आहे ना, एवढी गरम होते कारण की तिथून सरळ डायरेक्ट ऊन येते खिडकीवर आणि खूप गरम होते. आणि त्यामुळे ना इथं बसावंसुद्धा वाटत नाही, उन्हाळ्याचं खूप गरम होते. त्यामुळे मी असं साफ वगैरे झाल्याच्यानंतर मी पडदे वगैरे टाकून देत असते. कारण की पडद्या वगैरेने थोडं थंड तरी राहते, नाही तर खूप इथं गरम होते. इथं माझा असं बेड वगैरे क्लीन करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी पडदे वगैरे टाकलेले आहेत. तर यानंतर मी आता पूर्ण घर स्वच्छ झाडू मारून घेते. तर तुम्ही बघू शकता माझ्या बेडरूममध्ये बिलकुल जागा नाही राहिलेली आहे. आणि एवढी छोटी रूम आहे ना, त्याच्यामध्येच कबर्ड, त्याच्यामध्ये बेड, ड्रेसिंग टेबल आणि एका साईडला मी टीपॉट वगैरे ठेवून दिलेला आहे. तो काचेचा टीपॉट आहे, त्याच्यामुळे मी तो ठेवून दिलेला आहे. वॉशिंग मशीन आहे तिथंच ठेवलेली, त्यामुळे बिलकुलच जागा राहिलेली नाही आहे. आणि किचनमध्ये मला हे भांडे वगैरे पण धुवायचे आहेत. तर मी म्हटलं आता समोर 14 एप्रिल आली, तर त्यामुळे आता 14 एप्रिलला सर्व घराची एकदा सगळी डीप क्लिनिंग करायची आहे. खूप धूळ घरात येतो कारण की आमचं फ्लॅट जो आहे ना, तो ओपन आहे आणि समोर बिल्डिंग वगैरे नाही आहे आणि सरळ धूळ वगैरे आतमध्ये येतो आणि आम्ही 3rd फ्लोअरला राहतो, त्यामुळेही खूप जास्तच धूळ वगैरे आतमध्ये येतो. आणि आमच्या सोसायटीच्या आमच्याच कॉम्प्लेक्सच्या समोरच्या रोडचं कामसुद्धा चालू आहे, त्यामुळे मालाचे ट्रक्स वगैरे येतात. तर खूप म्हणजे खूप जास्तच आता धूळ वगैरे येत आहे आणि लवकरच घाण झाले. मी आत्ता साफसफाई केली होती तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आता खूप लवकर घाण होते. आणि तसंही मी रोज वरच्यावर साफसफाई करतच असते, तरीसुद्धा घाण होते. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, हवा वगैरे खूप जास्त असते, तर सरळ हवा वगैरे येते. त्यामुळे मी शक्यतो जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मी दरवाजे खिडक्या बंद ठेवते. तरीही खूप धूळ वगैरे आतमध्ये येतो. तर इथं माझं असं सर्व तिन्ही रूम्स स्वच्छ झाडू मारलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण खूप डस्ट निघलेली आहे. म्हणजे बारीक बारीक जी माती असते ना, ते खूप येते हवेमुळे. आणि तसंही आता उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्याचे खूप आता हवा वगैरे सुटते, तर खूप आता धूळ वगैरे आतमध्ये येते. तर इथं तुम्ही बघू शकता माझ्या तिन्ही रूमा स्वच्छ झाडून मारलेला आहे. आणि हा जो आहे ना, तर माझ्या घराच्या समोरचा जिन्याचा पॅसेज आहे, तर तो मी सकाळी क्लीन करून घेते.
सकाळी झाडूवाली क्लीन करत असते, म्हणजे झाडूवाली म्हणजे आमच्या बिल्डिंगचे जे कचरा वगैरे उचलते आणि झाडू वगैरे मारते, तर ती क्लीन करत असते. तर हे सुद्धा मी एकदा क्लीन करून घेत असते. आणि हे जे मनी प्लॅन्टचं झाड आहे, तर त्याला मी सकाळी पाणी घालून देते. आणि तुम्ही इथं बघू शकता, ही जी गॅलरी आहे ना, ही माझ्या हॉलची गॅलरी आहे आणि ही मला आज धुवायची आहे. कारण खूप दिवस झाले मी ही गॅलरी धुतली नाही आणि खूप घाण झालेली आहे. तर ही मी आज धुणार आहे. आणि खूप पक्ष्यांनी घाण केलेली आहे. तर आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो, तर वर गॅलरी वगैरे नाही आहे. म्हणजे वर फ्लॅट आहेत, पण ते दुसऱ्या साईडला त्यांची गॅलरी आहे. त्यामुळे हे ना पक्षी बसले ना, तर खूप घाण करतात. तर मी शक्यतोवर ही गॅलरी पुसूनच घेते. सहसा मी जास्त धुत नाही, पण हे पक्ष्यांनी घाण केलेली हे नको वाटते पुसायला. त्यामुळे मग मी 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून जेव्हा जास्त घाण असेल, तेव्हाच मग मी हे धुत असते. अन्यथा मग मी हे पुसूनच घेत असते. तर इथं तुम्ही खिडकीवर मी इथं मिठू वगैरे ठेवत असते, तर तो पेरू वगैरे खातो. तो इकडे-तिकडे छिटे उडवतो, तर ते मी साफ करून घेतलेलं आहे आधी. आणि जेवढ्या कमी पाण्यात मला यूज करता येईल, तेवढं कमी पाणी यूज करून मी गॅलरी साफ करते. म्हणजे एका बादलीमध्येच मी ही साफ पूर्ण केलेली आहे. कारण की पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या इथे. जानेवारी महिन्यापासूनच पाणी बिलकुल म्हणजे असं एकाच नळाला पाणी येते. सर्व नळाचे पाणी बंद झालेले आहेत, कारण की टँकर वगैरे चालू झालेले आहेत. आता उन्हाळ्याचं सर्व इकडेच पाण्याचं टंचाई असणार आहे. तर इथे मी झाडाला पण थोडं-थोडं पाणी टाकते. थोडेच झाडं आहेत, तर त्यामुळे थोडं-थोडं पाणी मी सर्व झाडाला टाकून देते. रोज सकाळ संध्याकाळी पाणी टाकावंच लागते, कारण की ऊन खूप तपते, तर पाणी खूप कोरडे पडतात, मग जळून जातात. त्यामुळे मी थोडं-थोडं पाणी सकाळ संध्याकाळ घालते. ते बघू शकता तुम्ही, एका बादलीमध्ये मी सर्व गॅलरी मी साफ केलेली आहे. आणि खरंच खूप घाण झालेली होती ही गॅलरी. तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे गाडीचे व्हील पडलेले आहेत. हे मी खूप दिवसांपासून म्हणते, की मी हे मला कबाडीवाल्याला द्यायचे आहेत, पण तो कबाडीवाला येतो तेव्हा माझं लक्ष नसते आणि मी काहीतरी कामात वगैरे असते. आणि जेव्हा तो येत नाही, तेव्हा मी म्हणते, "अरे यार, आज आलाच नाही." असं होऊन जाते. तर मी हे आता लक्ष ठेवून मी त्याला देऊन टाकणार आहे, कारण की मिस्टरांनी हे घरी आणून ठेवलेले आहेत. गाडीचे ते तुटलेले आहेत थोडे-थोडे, तर मग ते त्यांनी नवीन लावलेत, तर मग हे घरी आणून ठेवलेले आहेत. तर हे मी असं स्वच्छ आता गॅलरी वगैरे माझी साफ करून झालेली आहे. तर आता माझं नेक्स्ट काम आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते म्हणजे माझ्या मिठूला धुणं. ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे म्हणजे रोजचं माझं जे काम आहे, ते हे कधीच सुटणारं नाही आहे. हे काम मला रोज करावंच लागते. आणि त्याला एक घाण म्हणजे त्याला जमत नाही. त्याला स्वच्छ अंघोळ केल्याशिवाय त्याला करमतच नाही. आणि हे इथं मी दाखवत होते, त्याचं पंख निघलं होतं. तर हे मी त्याला दाखवत होते, की हे मिठू, हे कोणाचं पंख आहे, ते दाखवत होते मी त्याला. आणि त्याला धुताना मला पाणी थोडंसं कमी पडलं, तर ते मिस्टर मला देतात कधीतरी. तर मग मी इथं त्याला धुत होते. आणि खूप म्हणजे घाण करतो, कारण की तो खातो ना, तर इकडे-तिकडे शिट्टे उडवतो तो. तर खूप घाण करतो. तर मी त्याला धुतलं, तर मग त्याला धुताना ना पप्पी लागते, तर तो "पप्पी दे, पप्पी दे" मग असा करत असतो. तर मग मी त्याला पप्पी वगैरे रोज धुताना त्याला पप्पी वगैरे देते. तर मग इथे ही किचनची गॅलरी आहे माझी. आणि त्याला धुतल्यानंतर मी ही पण सुद्धा स्वच्छ साफ करून घेत असते लगेच हातोहात. आणि इथे त्याला मी धुवून ठेवलं. कधी मी किचनच्या गॅलरीमध्ये त्याला लटकवते, तर कधी मोठ्या गॅलरीमध्ये लटकवते मी त्याला. आणि तो आता मस्त इथं बसून खेळणार आहे किंवा बोलणार आहे. तर बघू शकता तुम्ही, तो असा साफ झालेला आहे आणि त्याला साफ असलेलं ना खूप करमते त्याला. मीठ टाकलं का? नाही टाकलं मीठ. एकच हिरा ते माझं अंघोळीचं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आणि हे मी मिस्टरांना पाणी देत आहे. त्यांचा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे त्यांचा गळा दुखत आहे. तर इथे मी मीठ घालून त्यांना पाण्याच्या गुळण्या करायला सांगते गरम पाण्याच्या, म्हणजे त्यांचा गळा मोकळा होईल आणि त्यांना बरं वाटेल. आणि तसंही त्यांना सिंगिंगचा एवढा शौक आहे ना, तर ते थोडं गळा दुखत आहे, त्याच्यामुळे त्यांना 2-3 दिवस झाले ते जास्त असं गाणं म्हणू शकत नाही. नाहीतर घरात कंटिन्यू गाणं वगैरे त्यांचं चालूच असते. तर त्यामुळे म्हणलं, तुम्ही ही गरम पाण्याच्या गुळण्या करा म्हणलं मिठाच्या. आणि तोपर्यंत मी अंघोळ वगैरे पण करून घेते आणि भेटते तुम्हाला त्या अंघोळ करून झाल्याच्या नंतर.
आणि इथं तुम्ही बघू शकता माझी अशी फ्रेशपैकी अंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आता मला तथागताच्या समोर मस्त अगरबत्ती मेणबत्ती आणि लावून त्रिवार वंदन करायचं आहे. तर इथं मी झाडाचे फुलं आणले, तर ते छोटे छोटेच झाड आहेत पण त्याला खूप सारे फुलं येतात. मस्त 2 कलरचे फुलाचे झाड आहेत, एक पिंक कलरचं आहे आणि एक व्हाईट कलरचं आहे. तर खूप सारे फुलं येतात त्याला. तर मी असं रोज फुलं त्याचे काढत असते आणि तथागताच्या समोर मी असे ठेवते आणि अगरबत्ती मेणबत्ती लावून मस्त त्रिवार वंदन करते मी रोज. आणि तर असं त्याच फुलांचा सेंट वगैरे काही येत नाही, पण असे ते पूजेसाठी बरं पडतं. आणि आमच्या सोसायटीमध्ये पण एक झाड आहे फुलांचं व्हाईटवाल्या. तर मग मी फिरायला वॉकिंगला गेले तर मग तिथून पण मी फुलं वगैरे आणून मग मी इथं असं ठेवत असते. तर मग असं अगरबत्ती मेणबत्ती लावायची आणि आपलं त्रिवार वंदन करायचं. तर मी असे वंदना वगैरे काही घेत नाही रेग्युलर, म्हणजे कंटिन्यू, म्हणजे रोजच्या याच्यामध्ये. तर मी पौर्णिमा असली तरच मग मी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, पूर्ण असं पंचशील वगैरे मग मी घेत असते. तर असं रोजच्या डेली रुटीनमध्ये आपलं त्रिवार वंदन करायचं, अगरबत्ती मेणबत्ती फुलं वगैरे ठेवून. तर मी ते असं पहिले आधी करून घेते, त्याच्यानंतरच मग मी कामाला लागते. म्हणजे जे आपले जेवणाचे नाश्त्याचे जे काही आपले दिवसभराचे कामं आहेत तर ते मग मी करत असते. तर इथं मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि सर्वात आधी मी मिस्टरांना दूध देणार आहे. तर दूध म्हणजे हळदीचं दूध देणार आहे. त्यांचं खूप अंग दुखत आहे, त्यामुळे मी हळदीचं दूध देणार आहे. आणि नाश्त्याला बनवणार आहे मी शेवड्या, कारण मी शेवड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, स्वीट नाही बनवणार आहे. तर हे मस्त चटपटीत तिखटवाल्या शेवड्या बनवणार आहे. तर इथं मी आधी दूध ठेवलं आणि त्यांना म्हटलं दूध प्या, म्हटलं तुम्हाला बरं वाटेल. आणि त्यांचं गोळ्या चालू आहेत, म्हणजे तब्येत बरी नाही, सर्दी झाली त्याच्यामुळं गोळ्या चालू आहेत आणि उपाशीपोटीच्या गोळ्या आहेत आणि काही जेवणानंतरच्या आहेत. तर मग मी म्हटलं त्यांनी गोळ्या घेतलेल्या आहेत, म्हटलं त्याच्यावर आता दूध पिऊन घ्या म्हटलं. तर अंग कणकण करत आहे त्याचं, कारण की सर्दी झाली ना तो खूपच अंग कणकण करते. तर त्यांना म्हटलं हे दूध हळदीचं पिऊन घ्या. आणि एका साईडला मी त्यांना गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे गरम पाणी हे पिण्यासाठी आहे, म्हणजे दिवसभर त्यांना प्यायला बरं होतं, म्हणजे थंड पाणी काही पित नाही, कारण की त्यांना खूप सर्दी जास्त झालेली आहे. तर मग असं गरम पाणी करून मिक्स करून मग नॉर्मल पाणी आणि गरम पाणी पितात. आणि इथं मी दुधामध्ये हळदी वगैरे टाकलेली आहे आणि छानपैकी याला उकळी आलेली आहे. आणि थोडंसं मी याला 1 मिनटं आणखीन शिजू देईल दूध हळदीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी मिस्टरांना एक हळदीचं दूध देते. आणि इथं मी मस्त नाश्त्यासाठी जे शेवड्या बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं 2 छोटे छोटे जे कांदे आहेत मीडियम साईजचे, ते मी इथं चॉप करून घेते. लांब लांब कांदे कापायचे आणि खूप छान शेवड्या होतात. तर इथं मी आता मिस्टरांना दूध वगैरे देते. तर मिस्टरांना दूध घेतील, म्हणजे गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत त्यांनी. तर हे दूध वगैरे घेतील, तर ते बसलेले आहेत मिठूजवळ गप्पा करत. मिठू त्यांच्याशी बोलत आहे, म्हणजे मिठू खिडकीमध्ये लटकून आहे तिकडून बाहेरून. ते आता उन्हाच्या याच्यामुळं दिसत नाही आहे, म्हणजे जास्त प्रकाश असल्यामुळे दिसत नाही. ते बघा थोडा थोडा दिसतोच तो. तर तो त्याच्या पप्पाशी बोलत आहे. आणि त्याचे पप्पा जे पितात किंवा खातात त्याला ही तेच पाहिजे असते. आणि मग मी इथं आले, मग त्याला म्हणले, मग त्याच्याशी मी अशी गप्पा करत होते. तो बोलत होता, त्याच्याशी म्हणत होते की मिठू तुला गोळी घ्यायची आहे का, तुला मेडिकल घ्यायचं का, तुला सर्दी झाली का बाळा, तुला इंजेक्शन घ्यायचं आहे का. मग मी अशी त्याच्या मजाक वगैरे घेत आहे. आणि तो खूप छान बोलतो, खूप गोड बोलतो. आणि मग इथे मिस्टरांना पण सुद्धा मी चेक करत आहे ताप वगैरे आहे का, ताप उतरली का. तर चेक करत आहे. तर त्यांना थोडंसं म्हणजे नॉर्मली बरं वाटते. तर मग आता मी इथं नाश्त्याची तयारी करते. तर इथं तुम्ही बघू शकता मी कांदा चॉप करून ठेवलेला आहे आणि इथे एक छोटासा मी बटाटा घेतलेला आहे. बटाटासुद्धा आपण त्याच्यामध्ये घालू शकतो, म्हणजे जसं की आपण पोहे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पण बनवायचं आहे. तर इथं मी बटाटा घेतलेला आहे, ते छानपैकी त्याचे साल वगैरे काढून घेतलेलं आहे, कापून मी पाण्यात टाकलेलं आहे, म्हणजे ते मग त्याचा जो गोडवा आहे तो निघून जाते. आणि इथं हिरवी मिरची घेतलेली आहे. तर मग इथं छानपैकी हे मी आधी तयारी करून घेते, जे जे सामान लागते ते मी इथं साईडला एका प्लेटीमध्ये काढून घेते. आणि त्याच्यानंतर मी आता इथं कढई ठेवून सगळे जे शेवडे आहेत ना हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. इथं कढई माझी तापत आहे, मी कोथिंबीर वगैरे काढत आहे.
आणि खरंच खूप छान लागतात हे शेवळ्या. तुम्ही एकदा नक्की रेसिपी बघून नक्की ट्राय करा. आणि मी हे नेहमी बनवत असते, कधी तिखट बनवते कधी गोड बनवते, पण मला तिखट जास्त आवडतात. आणि ह्या शेवळ्या ज्या आहेत ना, हे माझ्या आईने घरून पाठवलेल्या आहेत. ती नेहमी सगळं काही घरूनच पाठवते मला बनवून. तर मी इथं मस्त कढई तपलेली आहे, त्याच्यामध्ये शेवळ्या घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे थोडंसं. आणि याला सतत फिरवत राहायचं, नाहीतर ह्या खालून लागतात म्हणजे जळतात ह्या. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आणि सतत हात चालवत राहायचा. इकडं तिकडं आपलं लक्ष गेलं की मग ह्या जळून जातात आणि पूर्ण मग जळलेला सेंट येतो मग त्याच्यामधून. आणि त्यासाठी हे ना सतत फिरवत राहायचं आपलं. आणि पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. आणि एवढ्या छान होतात ना, पूर्ण मोकळ्या चार होऊन जातात, म्हणजे एक आणि एक शेवडी अशी मोकळी होऊन जाते. तर इथं माझं सगळं सामान वगैरे रेडीसुद्धा झालेलं आहे. आणि मी असं सामान रेडी करूनच मग मी त्याला लगेच, म्हणजे कसं आहे ना, सामान रेडी झालं ना की आपल्याला पटापट होऊन जाते. मग कामं टाकावंच लागते. नाहीतर मग एका इकडे बनवायचं आणि एका इकडे कापायचं आणि एका इकडे हे करायचं, मग मला तसं नाही आवडत. तर मग मी असं काही बनवायचं असलं तर मी आधी असंच सामान वगैरे रेडी करून, त्याचं साहित्य जे जे लागते ते मी असं साहित्य रेडी करूनच घेत असते आणि त्याच्यानंतर मग मी बनवायला घेते. तर इथं बघू शकता शेवड्या आपल्या लाल झालेल्या आहेत, व्हाईट होत्या, तर त्याचा पूर्ण गोल्डन कलर आलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये मस्त मी तेल वगैरे घातलेलं आहे. आणि इथे मी गेले कढीपत्ता आणायला, जे माझ्या दारात झाड लावलेलं आहे मी ते कुंडीमध्ये, त्याचा कढीपत्ता मी आणला आहे. कारण की कढीपत्ता जे आणलेला होता मी बाजारातून तो संपलेला आहे. त्यामुळे म्हटलं मी सहसा घेत नाही त्याचा कढीपत्ता, कारण की छोटंसं झाड आहे. त्यामुळे पण म्हटलं आता संपलेलं आहे, त्यामुळे म्हटलं 4 पानं घ्यायचे म्हटलं. तर म्हणून मी आणलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मस्त तेल गरम झालं आहे, जिरं मोहरी आणि शेंगदाणे टाकले. शेंगदाणे लाल होतात आणि मस्त खरपूस भाजून येतात. मग सर्वात आधी शेंगदाणे टाकायचे, त्याच्यामध्ये कढीपत्ता कांदा वगैरे टाकायचा आणि मस्त कांदा ब्राऊन होईपर्यंत मस्त आपल्याला भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये बटाटा घालायचा, बटाटा पण छान मग आधी घातला की लवकर मग तो होऊन येते आणि मस्त गोल्डन होऊन जाते बटाटा पण. आणि छान लागते मग. आणि मला आवडते बटाटा कशामध्ये पण घालायला, मी खाऊ शकते कशामध्ये पण बटाटा. तर मग इथं मी छान हे होत आहे. आणि खरंच खूप भारी लागतात. मुलांना वगैरे तुम्ही हे देऊ शकता बनवून, मुलं तर खूप आवडीनं खातील. आणि याच्यामध्ये मी मस्त एक मॅजिक मसाला टाकते आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. मॅजिक मसाला म्हणलं तर हे माझं मॅगी मसाला आहे, त्याला मी मॅजिक मसाला म्हणते. तर हे मॅजिक मसाला थोडंसं टाकायचं, म्हणजे अर्धी पुडी तुम्ही यूज करू शकता. मी अर्धीच पुडी टाकते, कारण की पूर्ण टाकली तर मग ते खूप जास्त मसाला मॅगी मसालाच लागतो. त्याच्यामुळे मग मी अर्धी पुडी टाकलेली आहे. मी 2 वेळा, एक पुडी 2 वेळा यूज करते. तर इथं मस्त पाणी टाकलेलं आहे मी, पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी शेवड्या घातल्या, वरून कोथिंबीर घातला, मीठ घातलं आणि ते झाकून ठेवलं. आणि बस आता 5 मिनिटामध्ये पाणी आटून मस्त शेवड्या बघू शकता तुम्ही कशा अशा भारी झालेल्या आहेत. एकन एक शेवडी तुम्ही असे वेगळी करू शकता. एवढ्या मोकळ्या चार झालेल्या आहेत, खूप छान झालेले आहेत. आणि सेंट तुम्ही इमॅजिन करू शकता, सेंट पण खूप छान येत आहे. आणि ह्या पूर्ण मॅगीसारख्या आपल्याला लागतात, म्हणजे असं वाटतच नाही की आपण शेवड्या खात आहे. मुलांना तर तुम्ही हे देऊ शकता. मॅगीपेक्षा मॅगी अनहेल्दी असते आणि हे कसं हेल्दी असते. मुलांना मॅगी म्हणून, आता मुलांना काय कळते ना की मॅगी काय आणि हे काय, तर तुम्ही हे त्यांना असं करू शकता. थोडीशी चिटिंग केली, कारण की आपण त्यांच्या सेहतसाठी जर आपण थोडंसं असं चिटिंग केली किंवा खोटं बोललो तर तेवढं तर चालतेच. कारण की मुलांना हे असं मॅगीची टेस्ट येते आणि खरंच मॅगीसारखंच लागते. कारण की मी सांगते तुम्हाला, कारण माझा मिट्टू केवढा आवडीनं खातो ना, खूप आवडीनं खातो. त्याला असे चटपटीत पदार्थ असे आवडतात ना, खूप आवडतात. म्हणजे त्याला असं काही द्या चटपटीत पदार्थ, खूप आवडीनं खातो तो. आणि तर मी इथे त्याला त्याची छोटीशी वाटी आहे, त्याला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती वाटी, ते दिलेली आहे मी त्याच्यामध्येच त्याला. आणि तो खाली ठेवला की तो बरोबर वाटी वर उचलून ठेवतो आणि त्याला म्हणजे त्या खायला बरं पडतं त्याला वर ठेवलेली वाटी, म्हणून मग तो वर ठेवतो आणि तो खात आहे. आणि मग इथं आता आम्ही दोघं पण खायला बसलेले आहेत. मिस्टर म्हणले मला काही जास्त भूक नाही आहे, कारण की मी दूध पिलं आणि तसे त्यांच्या आता तब्येतीमुळे थोडंसं तोंडाची चव गेलेली आहे, तर त्यामुळे ते
म्हणले मला काही थोडीच खाणार आहे मी, तर ते माझ्या ताटामध्ये टाकत आहे. म्हणलं नका टाकू, तुम्ही खा म्हणलं, पोट भरून गोळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला. तर म्हणले जास्त काही भूक नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही खावा. आणि मग इथं आम्ही आता बसलोय खात आणि खरंच तुम्हाला सांगते खूप छान झालेले आहेत, खूप टेस्टी झालेले आहेत. आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मुलांना नक्की द्या. तुम्हाला नक्कीच आवडतील. मुलांना एकदा खातील ना तर बार मागतील. असं रेसिपी आहे ही, झटपट आहे आणि खूप टेस्टी आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे. तर मग हे द्या. आणि गोड जर आपण केल्या शेवड्या, तर गोड आपण जास्त खात नाही, म्हणजे थोड्याशाच खातो. आणि मला तर जास्त गोड म्हणजे जास्त नाही खाऊ शकत मी गोड, तर मला नाही आवडत. त्यामुळे मला हे असं आवडते. आणि तसंही मला चटपटीत पदार्थ वगैरे हे मला जास्तच आवडतात. मिस्टरांना गोड आवडतात. आमचं कॉम्बिनेशन नाही आहे दोघांचं, कारण की मिस्टर गोड खूप खातात आणि मी त्यांनी गोड खाल्लेलं आहे की मी त्यांचं आता गोड बंद केलेलं आहे बिलकुल. नाहीतर त्यांना शेवड्या गोड खूप आवडतात. म्हणजे त्याच्यावरून दूध, शेवड्या आणि साखर आणि त्याच्यावर तूप, बस बापरे! त्यांना तर खूपच आवडीचं आहे हे. तर पण मी त्यांना हे बंद केलेलं आहे, कारण की त्यांनी एवढं गोड खाल्लेलं आहे, खूप गोड खातात ते. त्यांना स्वीट म्हणलं की खूपच आवडते. रोज सकाळ संध्याकाळ स्वीट जरी दिलं ना चपातीसोबत, तर रोज सकाळ संध्याकाळ खाणार, अशामध्ये आहेत. त्यांना एवढं गोड आवडते. पण त्यांचं आता स्वीटचं प्रमाण जास्त झालेलं आहे, शुगर जास्त झालेली आहे. त्यामुळे मी त्यांचं आता स्वीट बंद केलेलं आहे. तर त्यांना मग मी असंच बनवून देते. तर तरीही ते म्हणतात अधूनमधून की मला खायचं आहे, पण मी म्हणते नाही, अजिबात बिलकुल नाही खायचं, कारण की त्यांचं शुगर लेवल थोडंसं जास्त झालेलं आहे. तर मग हे असं आम्ही खात होतो आणि ते दोघंजण आम्ही गप्पा करत होतो. आता ते थोडे शांत झाले बोलायला, तर त्यामुळे, कारण की तब्येत बरी नाही त्याच्यामुळे ते बोलत नाही आहेत. असं खरंच ना, मला तर खरंच खूप असा कंटाळा येतो, कारण की सर्दी त्यांना सहनच होत नाही. तेव्हा मला म्हणतात की मला जुनाट सर्दी होते. अरे सर्दी असते ना, प्रत्येकाला सेमच होते, जुनाट नवीन असं काय असते ना. तर खरंच मला असं वाटतं की त्यांची तब्येत खराब झाल्यापेक्षा ना माझी तब्येत खराब झालेली मला कधीही परवडेल. कारण की आपण बायका कशा असतो ना, की आपल्याला सगळं सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असते. आपण सगळं सहन करतो आणि ते बिलकुल सहन करत नाहीत. त्यांना असं सहन होतच नाही म्हणतात माझ्याकडून सहन. आणि एवढं हे करतात ना, मी तर कधी सर्दीसाठी हॉस्पिटलमध्ये जात नाही, कधी मेडिकलच्या गोळ्यासुद्धा घेत नाही. झेंडूबाम वगैरे हे तर लावणं दूरची गोष्ट आहे, हे तर मला सहनच होत नाही झेंडूबाम वगैरे लावणं. तर मला असं वाटतं की सर्दी कशी आहे ना, ती येते आणि 8 दिवस राहून मग ते 8 दिवसांनी बरीच होणार आहे. तर पण त्यांना ते सहनच होत नाही. मग त्यांना तर हॉस्पिटलमध्ये नेणं, इंजेक्शन घेणं, मेडिकल घेणं किंवा गरम पाणी पिणं आणि झेंडूबाम वगैरे घेऊन दिवसभर शांत पडलेले असतात, झोपलेले असतात. मग मला हे बिलकुल पटत नाही, असं शांतता घरामध्ये. मला कसं असं घरामध्ये मस्ती, हसी, मजाक, मला हे असं वातावरण पाहिजे. खेळतं वातावरण मला खूप आवडतं. तर हे असं वातावरण आवडत नाही. माझी तर किती तब्येत खराब झाली तरीही मी असं दाखवत नाही किंवा सांगत नाही आणि हमेशा असं खेळतं वातावरण ठेवतो, असं शांत वातावरण ठेवत नाही. आणि दोघंच जण घरात आहोत, त्याच्यामुळे मग एकटीला खूप बोर होतं. मग मी त्यांना म्हणते बोला ना, बोला ना. मग ते तरी थोडं बोलतातच. तसं नॉर्मली खूप बोलतात आणि तसं नॉर्मली खूप छान राहतात. पण त्यांना ते सर्दी झाली की त्यांचं असंच होतं नेहमी. तुमच्या घरात पण असंच होतं का? प्लीज मला खरंच कमेंट करून सांगा. तर चला, असो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं, रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मला खरंच कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर खरंच माफ करा, कारण की मी याच्यामध्ये नवीन आहे. त्याच्यामुळं खरंच काही चुकलं असेल तर मनापासून तुमची माफी मागते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही, त्याच्याबद्दल खरंच तुमचे मनःपूर्वक आभार आहेत. तर चला मग आता आपण असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर आणि काळजी घ्या. आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.